बाहेर अंगणात कडुलिंबांच्या पानाचा तो वास, दारावरची सुंदर रांगोळी आणि उन्हाच्या काहिलीतही मनाला थंडावा देणारी ती चैत्र पालवी. हो, आज आहे गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची एक नवी कोरी सुरुवात. आपण दरवर्षी गुढी उभारतो, पण कधी विचार केलाय का की निसर्ग याच वेळी का बरं बदलतो? पानझडीनंतर झाडांना नवी पालवी फुटते, जुनं गळून पडतं आणि हिरवंगार नवं अस्तित्व जन्माला येतं. आपलं आयुष्यही काहीसं असंच असतं ना. कधी अपयशाचा उन्हाळा असतो, तर कधी दुःखाची पानझड. पण गुढीपाडवा आपल्याला सांगतो की निसर्गासारखं आपणही पुन्हा बहरलं पाहिजे. चैत्राची ही पालवी केवळ झाडांवर नाही, तर आपल्या विचारांमध्येही फुटायला हवी. जसा कडुलिंब चवीला कडू असला तरी आरोग्याला मात्र गुणकारी असतो, तसेच आयुष्यातलेही कडू अनुभव आपल्याला उद्याच्या गोड यशासाठी तयार करत असतात. आज गुढी केवळ घराच्या छतावर नाही, तर स्वतःच्या आत्मविश्वासाची उभारा. आणि मित्रांनो, जुन्या चुकांचा पालापाचोळा मागे सोडा आणि नव्या संधीच्या, नव्या वाटांच्या स्वागतासाठी सज्ज व्हा. हे नववर्ष तुमच्यासाठी केवळ एक तारीख बदलणं नसो, तर तुमचं आयुष्य बदलणारी एक नवी संधी ठरो. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेचा मान राखूया आणि मनातल्या स्वप्नांची गुढी उंच गगनी नेऊया. तुम्हा सर्वांना ऑडिओ डायरी द व्हॉइस ऑफ कशिशच्या संपूर्ण टीमकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुमची कशिश. ऐकत रहा द ऑडिओ डायरी द व्हॉइस ऑफ कशिश.